धन्यवाद. त्याचबरोबर लक्ष्मण धोत्रे वसप तात्या फाटे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. भगवान दादा व लक्ष्मण धोत्रे यांचं शक्तिपुत्र ग्रामस्थाच्या वतीने दोघांचे देखील व पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन बोदेगावचे पूर्ण गावकऱ्याच्या वतीने धन्यवाद व आभार आहे. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी काल झालेल्या सरपंच हरिभाऊ फाटे हे करतील रामभाऊ गोरडे यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सरपंच हरिभाऊ फाटे सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन रामभाऊ गोरडेंचा सत्कार करीत आहेत. त्यानंतर टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांचे स्वागत करायचंय प्रेक्षक मंडळीला विनंती आहे. त्यानंतर दुसरा सत्कार या ठिकाणी ज्ञानेश्वर रसाळ यांचा सत्कार भगवान देवराव गरड यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सत्कार मूर्ती व सत्कार करणारे यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय. त्यानंतर रील स्टार अतिशय मेहनत घेणारा कलाकार दुर्गेश माळी यांचा देखील सत्कार या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे होत आहे. त्यांनी देखील सत्काराचा स्वीकार करावा. बाबासाहेब गोपीनाथ कासोळे यांना विनंती करतो त्यांनी यांचा सत्कार करावा. चला लवकर चला, कार्यक्रम खूप मोठा आहे. टाळ्या वाजवा सर्व प्रेक्षक मंडळी विनंती. त्याचबरोबर आपले दुसरे कलाकार रविराज माळी, रील स्टार रविराज माळी यांचा सत्कार नंदकुमार गरड यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. रील स्टार रविराज माळी यांचा सत्कार नंदकुमार गरड. त्याचबरोबर सतीश पाटे यांचा सत्कार श्री दुर्गाजी रसाळ करतील. सत्कार मूर्तीने लवकरात लवकर स्टेजकडे येण्याची कृपा करायची. मुकुंद फाटे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी देखील ताबडतोब स्टेजकडे यायचंय. त्यांचा सत्कार हरिचंद्र अण्णासाहेब गरड हे करतील. त्यांनी या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पवन गरड यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. सन्मान चिन्ह व श्रीफळ देऊन या ठिकाणी सर्व कलाकारांचं सत्कार होत आहे. पवन गरड यांचा सत्कार योगेश बाबासाहेब रसाळ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. लवकर तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे शेखर फाटे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शेखर फाटे यांचा सन्मान भागवतदादा गरड यांनी करावा. Hello.